मित्रांनो, हे पाहू शकता, हे पाकिस्तानमध्ये चाललेले आहेत. हे पाकिस्तानमध्ये अच्छा लग रहा था. बहुत 200 हमारे वाघा बॉर्डर पे जितनी भी दुकानें हैं, हर जगह दुकानों में लॉकर बने हुए हैं. लॉकरों में सामान जमा किया जाता है. अंदर जब भी परेड देखने जाना है, ना तो किसी का कोई चार्जर, ना कोई सब ने हम हो जाएगा. सब पूछ के चलो बोला. ने मैं पे मत चलो, आप किसी को पूछो. नहीं पूछने के सब लोटर रहते हैं. चीन मध्ये पसरलाय नवीन आपल्याला किसको भी कुछ पूछने का, जितना पूछेगा उतना डरता है. तो रोड ही नहीं है, ब्रिज को ऊपर चढ़ा दिया. ये बाबा बोलते चलो चलो अच्छा नया रोड मिलेगा. उधर पूरा फौजी बैक हुआ है. इधर भी है अच्छे लोग है, ऐसा तो लगता नहीं है. बोगदा है क्या आगे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या काही नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सध्या आपण आहोत वाघा बॉर्डरमध्ये आणि वाघा बॉर्डर पाहण्यासाठी आपण आलेलो. तर वाघा बॉर्डरच्या एकदम समोरासमोर हे हॉटेल आहे. इथं सरदारजी ये कौन सा ठिकान है बोलो? ये वाघा बॉर्डर से ये 700 मीटर पीछे रह गए हैं. आगे 700 मीटर आगे वाघा बॉर्डर है. ये मेन सिटी वाघा बॉर्डर है. पीछे 2 किलोमीटर पीछे अटारी है. इसको अटारी वाघा बॉर्डर बोलते हैं. ठीक है. इधर का हमारा जो है गांव पहला अटारी रह जाता है, उधर का पहला गांव वाघा रह जाता है, इसलिए इसको अटारी वाघा बॉर्डर बोलते हैं. यहाँ से कुछ टिकट विकट लेना पड़ता है? कोई टिकट नहीं है, कोई कुछ नहीं है, सब कुछ फ्री है, कोई दिक्कत नहीं है. सामने आईसीपी गेट बना हुआ है. ठीक है. फौजी खड़े हैं, जिससे मर्जी आप जो भी सूचना लेनी ले सकते हो. कोई किसी के झांसे में नहीं आना. जो भी कोई टिकट नहीं लगेगा, कोई कुछ नहीं है. अपना जो भी है अंदर का आपको जो भी फौजी सारे फ्री, जो भी परेड होती सारा कुछ फ्री है. आप जो खाना पीना खाओगे उसी का पैसा है, अंदर का कोई पैसा नहीं है. ओनली 24 रुपये पार्किंग है. सरकारी अंदर की जो पार्किंग है, सरकारी गवर्नमेंट की पार्किंग बनी हुई है. 24 रुपये पार्किंग है. बस वो आपको पार्किंग देनी है और अंदर एंटर करना है. अंदर एंटर करते समय आपको चेकिंग होएगी आपका. लेकिन जो भी वाघा बॉर्डर देखने वाले हैं उनके लिए ये सूचना है कि जब भी अपना अमृतसर से कोई भी सामान लेके आओ तो किसी भी ऑटो वाले के पास, जैसे ऑटो में आते हो, किसी ऑटो वाले पे किसी पे भी भरोसा करके ऑटो वाले के पास सामान मत छोड़ के जाना. हमारे वाघा बॉर्डर पे जितनी भी दुकानें हैं, हर जगह दुकानों में लॉकर बने हुए हैं. लॉकरों में सामान जमा किया जाता है. अंदर जब भी परेड देखने जाना है, ना तो किसी का कोई चार्जर, ना कोई पावर बैंक, हेडफोन, चार्जर, ना कोई बैग, ना कोई स्मोकिंग का सामान, ना सिगरेट बीड़ी, जहाँ कोई हथियार वगैरह कुछ नहीं आगे जाता. बस ओनली आपका मोबाइल जाएगा, कैमरा जाएगा, पैसे जाएंगे, ज्वेलरी जाएगी, पासपोर्ट जाएगा और पानी की बोतल जाएगी. ये लेके जाइए. बाकी का सामान अगर आपकी गाड़ी है तो गाड़ी में छोड़ के जाइए. नई गाड़ी है तो लॉकर में जमा कराइए. किसी भी अनजान व्यक्ति के ऊपर, किसी पे के ऊपर भरोसा मत कीजिएगा. और वो कब खुलता है वाघा बॉर्डर? वाघा बॉर्डर की टाइमिंग है जी 12 बजे की टाइमिंग है जी. 12 बजे एंट्री शुरू खुलती है. ठीक है जी. अगर गर्मियों में आते तो भी 12 बजे एंट्री चालू है. सर्दियों में आते तो भी एंट्री 12 बजे चालू है. और गर्मियों सर्दियों के समय के हिसाब से जब भी सूरज छिपता है उसके हिसाब से परेड चलती है. जब भी सूरज छिपता है तभी झंडा उतारते हैं. उसके हिसाब से जितने भी वाघा बॉर्डर पे आते हैं अपना टाइमिंग देख के आए. जैसे अभी सर्दियां हैं, सर्दियों में सूरज जल्दी छिप जाता है. 4:30 से 5 बजे का परेड का टाइम है.
गर्मियों में जैसे 7 बजे सूरज छिपता है, 6:30 से 7 भी हो जाती है, 5 से 5:30 भी होती है। जिस हिसाब से सूरज छिपेगा उस हिसाब से परेड का टाइम होता रहता है। सत श्री अकाल जी। तर हे होते आपले सरदारजी आणि सरदारचा इथं धाबा आहे, धाबा हॉटेल कौन सा हॉटेल है मेरा होटल है जी, यहाँ पे वाघा बॉर्डर पे आओगे आप, पहली चेक पोस्ट है जो वाघा बॉर्डर क्रॉस करते ही आपकी पहली आएगी आपकी जो आईसीपी गेट है। आईसीपी गेट का मतलब है इधर का है आईसीपी हम बोलते हैं, लेकिन उसके ऊपर लिखा हो लैंड पोस्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, LPI बोलते हैं हम इसको, लैंड पोस्ट ऑफ अथॉरिटी ऑफ इंडिया। यहाँ पे जो भी इंडिया पाकिस्तान का व्यापार है वो भी जहाँ पे ही होता है। खाना कौन सा मिलता है आपके पास? यहाँ पे सारा ओनली वेजिटेरियन खाना मिलेगा, जिस हिसाब से आप बोलोगे सारा मिलेगा। आलू के परांठे, गोभी के परांठे, पनीर के परांठे, सरसों का साग, मक्की की रोटी, दाल मखनी, मिक्स वेज, पनीर, शाही पनीर, कढ़ाई पनीर, सरसों दूसरी लस्सी वगैरह जो भी आप पीते हो, पंजाब की हमारी मशहूर लस्सी। महाराष्ट्रीयन कुछ है क्या? महाराष्ट्र का नहीं, हमारे पास महाराष्ट्र का कोई ऐसा सिस्टम नहीं। जो पंजाब का सिस्टम है हम पंजाब का सिस्टम चलाते हैं। चलत आहे, धन्यवाद। तर हे होते सरदारजी आणि सरदारजींनी जी माहिती सांगितली, आपल्याला इथं माहिती नसते नवीन ठिकाणी आल्याच्या नंतर, सरदारजींनी आपल्याला पूर्ण माहिती सांगितली आहे। इथे गाईड आहेत, तर असं हे ठिकाण आहे वाघा बॉर्डर। आपण वाघा बॉर्डर पाहणार आहोत मित्रांनो। तर वाघा बॉर्डर पाहिजे जर असेल तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, आपण वाघा बॉर्डर पाहणार आहोत। चला पाहूया। यार दे चाय, एक चाय पिए, एक चाय और दे यार, 4 चाय, 5 चाय पिए उधर। आना पियो जल्दी जल्दी चाय। एवढ्या थंडीमध्ये गरम गरम चाय वाघा बॉर्डर मध्ये पहिला चाय जिंदगीतला। जबरदस्त मित्रांनो, आपण वाघा बॉर्डर हे फक्त व्हिडिओमध्ये पाहिलेली, पिक्चरमध्ये पाहिलेली, पण आज प्रत्यक्षात वाघा बॉर्डर पाहण्याचा आपल्याला योग येणार आहे। वाघा बॉर्डर कशी काय तर जवळून आपण पाहणार आहोत। पण त्याआधी मित्रांनो, इथं आल्याच्यानंतर एक हॉटेल आहे, तुम्ही हॉटेलची माहिती पाहिली, वाघा बॉर्डरची सरदारने आपल्याला माहिती दिली। आणि इथं मस्त आम्ही सगळे मित्र, ब्लॉगर रामदास बड़े, हमारे अन्ना और अमोल पाखरे, और ये हमारे क्या नाम है, जीवन कराड कराडे साहेब हाँ कराडे साहेब। तर चला चहाचा नाश्ता करू, चहा वगैरे बिस्किट वगैरे खाऊ आणि वाघा बॉर्डर पाहायला जाऊ। चला। ये काम बढ़िया जरा। जय हिंद, जय भारत। क्या दिखाएंगे? पाकिस्तान से तो जो तार आती है ना, हाँ वो भी दिखाएंगे। हाँ आपको रेलवे स्टेशन दिखाएंगे। हाँ ठीक है, कंजरी का पुल दिखाएंगे हाँ। जो पाकिस्तान से है, हाँ सभी कुछ दिखाएंगे। चलेगा, चलो ठीक है, चलो। तो मेरे को थोड़ी सी मजदूरी हाँ दे देंगे देंगे देंगे। ठीक। इस गेट से ऐसा क्या? वो कौन सा गेट है? ये पाकिस्तान। कौन सा है? ये बॉर्डर है क्या? खींचो, सेल्फी खींचो। मतलब वो साइड में, उस साइड में मतलब वो गेट तक जा सकते हैं। बताओ ना, आगे आके बताओ ना कौन सा है, कौन सा ठिकान है? ये टारी बॉर्डर है। हाँ ठीक है, हाँ वाघा बॉर्डर। हाँ। आगे से गेट से आगे पाकिस्तान है। हाँ ठीक है, हम्म, उससे आगे नहीं जाने देंगे आपको। ऐसा क्या? ठीक है ना? तर मित्रांनो, ही आहे वाघा बॉर्डर मधली पाकिस्तानची बाउंड्री। पाठीमागे पाहू शकता आपण पाकिस्तानची बाउंड्री आहे आणि इथून एंट्री बंद आहे। फक्त इथं आपण सेल्फी वगैरे घेऊ शकतो आणि इथलं जे शुल्क आहे निशुल्क आहे, इथं कुठलाही पैसा वगैरे लागत नाही। इथं आल्याच्या नंतर जास्त म्हणजे अशी घाई म्हणजे करायची नाही की इकडे जा तिकडे जा। जे आपल्याला इथं नियम आहेत त्या नियमानुसारच वागावं लागतं आणि नियमानुसारच पाहावं लागतं। तर कुठलीही
तर मित्रांनो ही आहे वाघा बॉर्डर मधलं पाकिस्तानची बाउंड्री आहे पलीकडे. हे दिसतं तुम्हाला हे पाकिस्तानची बाउंड्री. आपण पिक्चरमध्ये बऱ्याचशा हिंदी सिनेमामध्ये ही बॉर्डर पाहिलेली. तर इथं आल्याच्या नंतर ही बॉर्डर क्रॉस करायला जमत नाही. इथूनच तुम्ही पाहू शकता, इथं सेल्फी वगैरे म्हणजे घेऊ शकता. तर ही जे ठिकाण आहे ना, तर एकदम सेन्सिटिव्ह ठिकाण आहे. इथं आल्याच्या नंतर तुम्ही काही गडबड करू नका. जे नियम आहेत, जे रूल्स आहेत त्यानुसार तुम्ही फॉलो करा आणि व्यवस्थित पहा आणि व्यवस्थित काळजी घ्या, सूचनाचं पालन करा. आपण पूर्ण वाघा बॉर्डर इथलं ठिकाण या दाट धुक्यामध्ये पाहत आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, व्हिडिओ पाहत राहा. चला संपूर्ण वाघा बॉर्डर इथला परिसर पाहूया. चला. ओके थँक्यू. चलो आजू सर. बहुत ठंड है यहाँ पे, बहुत ठंड है. अच्छे से गाइडेंस करना, अच्छे से बता देना क्या ठिकाना है क्या नहीं, अच्छे से बता देना. अब हम कौन सा पॉइंट देखने वाले? आप पहले मेरे को रेलवे स्टेशन जाओगे, फिर जाएंगे उधर जो श्याम सिंह की टारी है जहाँ टैंक लगा हुआ है. हाँ. फिर खड़ेंगे आपको कंजरी के पुल. चलो ठीक है ना. तो उधर से सब कुछ दिखाकर आपको बैरियल दिखाऊंगा, मोर्चे दिखाऊंगा, बीएस सफड़े दिखाऊंगा, श्राद्ध दिखाऊंगा. चलो. ओके ओके. लय थंडी रे बाबा इकडं, पण असं वातावरण भारी मित्रांनो. खरंच एक जन्नत काश्मीरमध्ये जन्नत म्हणतात, पण हे जे ठिकाण आहे ना, ये भी तर जन्नत है. हा हे बी जन्नत आहे. आणि हे जे ठिकाण आहे ना मित्रांनो, आपण बऱ्याचशा पिक्चरमध्ये पाहितलंय. मी तर कधीच पाहितलं नव्हतं आणि कधी स्वप्नात पण मला वाटलं नव्हतं की मी हे ठिकाण पाहू शकतो. मित्रांनो पैशाचं काही नसतं. बरेच जण विचार करते की भरपूर पैसा खर्च वगैरे होतो, पण जे आपल्या भारतामधलं इंडियामधलं निसर्ग सौंदर्य ते पाहायलाच पाहिजे. जे महत्त्वाचे ठिकाण आहेत, कसं असतंय बॉर्डर, वाघा बॉर्डर लई चर्चेमध्ये होतं, पण आपण हे वाघा बॉर्डर आज प्रत्यक्षात पाहतो. मित्रांनो खरंच एक आनंद वाटतो की जसं की लोक चारधाम यात्रा करतात त्याप्रमाणेच मला हे जे ठिकाण आहे माझ्या जीवनामधलं भटकंती करत असताना सगळ्यात भारी आणि सगळ्यात चांगलं वाटलेलं ठिकाण आहे वाघा बॉर्डर. काश्मीरला तर आपण जाणारच आहेत, पण हे जे ठिकाण आहे ना भारी वाटतं मित्रांनो. इधर तिरंगा और ये पूरा ये एरिया म्हणजे हे जे पूर्ण ठिकाण आहे ना, हा हे सगळं आपलं म्हणजे भारताचं हे मस्त वाघा बॉर्डर मधलं ठिकाण. आणि हे आपल्याला थोडं गाईड करतायत. तर हे म्हणले पैसे द्यायची तर द्या, नाही तर नका देऊ. पण असे लोक म्हणजे महत्त्वाचे असतात. काही लोक भरपूर असे इथं आल्याच्यानंतर पैशाच्या मागं लागलेले लोक आहेत, भरपूर असं पैसा वगैरे मागतात. तर हे आमच्याकडं बऱ्याच वेळापासून आहेत आणि हे आपल्याला संपूर्ण इथली माहिती देतात. तर ह्यांच्याकडून आपण ही माहिती घेतोय. तुम्हाला माहिती कशी वाटते मित्रांनो? व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण मित्रांनो असा व्हिडिओ तुम्हाला कधी पाहायला भेटणार नाही. आपण बरेचसे गावखेड्यातले व्हिडिओ पाहतो, आपल्या गावाकडचे ब्लॉग पाहतो, पण असा ब्लॉग मला फर्स्ट टाईम करायला एवढा आवडतोय आणि बोलायला पण एवढं छान वाटतं मित्रांनो. काही तोडके मोडके शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये असतात, समजून घ्या. आणि आपल्या गावाकडची भाषा असते, ह्या भाषेमध्येच तुम्हाला सांगितल्यानंतर समजतंय. हमारा भारत महान. हा तिरंगा. बोल रहे हमारा भारत महान तिरंगा. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पहा मित्रांनो किती आहे. हिंदुस्तान जिंदाबाद. हा हे हमारे साथ घूम रहे ना उसको म्हणजे यांना एवढं भारी वाटतंय ना, तर मी व्हिडिओ घेतो हेच त्यांना भारी वाटतंय. तुम्हाला पण भारी वाटेल. आपण चला पुढचं ठिकाण पाहूया, जास्त वेळ न लावता चला पाहूया. मित्रांनो इथं आल्याच्या नंतर तुम्ही असं पाहू शकता, इथं असं चेहऱ्याला तिरंगा वगैरे लावतात. कहाँ से हैदराबाद. मित्रांनो हे पाहू शकता, हे पाकिस्तानमध्ये चाललेले आहेत. हे पाकिस्तानमध्ये, तर हे इथं पाकिस्तानमध्ये असं विजा पासपोर्ट लागतं. ही गाड्याची लाईन लागली. जर यांच्याकडे विजा पासपोर्ट असेल तरच इथून सोडतात ह्या गेटवरून. इथून एंट्री पाकिस्तानला जाण्यासाठी. बघा मित्रांनो कसं इथं ह्याच्यावरती तुम्हाला दव वगैरे दिसतंय. जहाँ चेकिंग होती है वहाँ मेरी बात सुनो, मैं जो सवारी बोल रहा ना, मेरी सवारी की ना